कोणी आजारी असेल तर आपण लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो, पण अमित शहांच्या प्रती त्यांच्या विरोधकांना आणि काँग्रेसच्या समर्थकांच्या मनात इतका द्वेष आहे की मृत्यूची इच्छा व्यक्त करतायत। विशेष म्हणजे राहुल गांधींनी शहा लवकर बरे व्हावेत म्हणून ट्विटही केलं होतं, पण आपल्या अध्यक्षांकडून त्यांचे नेते काहीही शिकण्याच्या मूडमध्ये नाहीयेत। पाहूया TV9 चा स्पेशल रिपोर्ट। अमित शहांच्या आजारावरून सोशल मीडियावर थिल्लरबाजी। कर्नाटकच्या लोकांचा श्राप, काँग्रेसच्या BK हरीश प्रसादांची जीभ घसरली। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ट्विटरवरून स्वाईन फ्लू झाल्याची माहिती दिली आणि काही थिल्लरबाजांनी सोशल मीडियावर अक्कल पाजळली। मतभेद दूर ठेवून माणुसकी दाखवण्यापेक्षा अमित शहांच्या आजारावरून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आणि या सर्वात पुढे आहेत काँग्रेस नेते BK हरीश प्रसाद। त्यांना डुकराचा ताप आलाय, तर अमित शहा कर्नाटकमध्ये सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू ठेवतील तर त्यांना यापेक्षा अधिक गंभीर आजाराचा सामना करावा लागेल। 6 जन ಶಾಸಕರನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡಿ ಬಾಂಬೆನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ಸರ್ಪ ಕಾವಲು ಹಾಕಿದ್ದಾರೆ। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮತ್ತು RSS ನ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅವರನ್ನ ಕಾವಲು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಕೆಲವು ಶಾಸಕರು ಈಗಾಗಲೇ ವಾಪಸ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಗಾಬರಿಯಾಗಿ ಜ್ವರ ಬಂದಿದೆ। ಜ್ವರ ಅಂದ್ರೆ ಕಮ್ಮಿ ಜ್ವರ ಅಲ್ಲ, ಅದು ಹಂದಿ ಜ್ವರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸ್ವೈನ್ ಫ್ಲೂ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೆಡವಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೇವಲ ಹಂದಿ ಜ್ವರ ಅಲ್ಲ, ನಿಮಗೆ ವಾಂತಿ ಬೇದಿ ರೋಗವೂ ಸಹ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ। हरिप्रसाद कॅमेऱ्यासमोर बोलले तर तिकडे ट्विटरवरून नेत्यांसह पत्रकार सुद्धा भाषेची मर्यादा विसरले। पाटीदार नेता हार्दिक पटेलने काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया। डॉक्टर चिंतेत आहेत, देशाला वाचवावं की दंगेखोराला, राष्ट्रधर्माचं पालन व्हायलाच पाहिजे। सर रोफल गांधी नावाच्या ट्विटर हँडलवरून वादग्रस्त ट्विट सुद्धा करण्यात आलंय। खुद्द स्वाईन फ्लूच अमित शहांनी ग्रस्त आहे असं ट्विट करण्यात आलंय। काँग्रेसच्या 60 वर्षांचा विकास आहे, ज्या एम्स हॉस्पिटलमध्ये अमित शहा उपचार घेत आहेत ती काँग्रेसचीच देण आहे। के चंद्रकुमार नावाच्या व्यक्तीने हे ट्विट केलंय। तर आणखी एक वादग्रस्त ट्विट करण्यात आलंय। स्तुती मिश्रा यांनी हे ट्विट केलंय। स्वाईन फ्लूने लोक मरतात हे बरोबर आहे, विशेष म्हणजे स्तुती मिश्रा क्वीनची पत्रकार आहे आणि तिच्या या ट्विट नंतर तिचा चांगला समाचार घेण्यात आलाय। जब कोई बीमार है, आपने देखा कल राहुल गांधी जी ने क्या कहा जब अरुण जेटली की बीमारी की खबर आई तो उसने कहा कि देखिए हमारे जो उनके साथ काफ़ी सीरियस फ़र्क है ये उनके सोच के बारे में है। बाकी सब जो कोई व्यक्ति का कोई बीमारी हो, कोई देहांत हो, मेरे मन में हम लोग सिर्फ ये कहेंगे कि भगवान आपको स्वास्थ्य दे, आप हेल्दी हो जाए, ठीक हो जाए, फिर आपके साथ लड़ाई करेंगे हम। ये नहीं है कि लेकिन जो क्या इंसानियत होना चाहिए हमारे बीच में, ये तो राहुल गांधी जी ने कल दिखाया और हम भी ये दिखाया। एखाद्याची विचारधारा पटत नसेल तर त्याला विरोध जरूर करावा, पण आजारावरून ज्या प्रकारे टीका करताना काहींनी अकलेचे तारे तोडले त्यावरून त्यांच्या बुद्धीची जनतेला कीव येत असेल एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्टसह पंकज भनारकर, TV9 मराठी, मुंबई।